नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. शिवाजी महाराज पार्क असं ज्या मैदानाचं नाव आहे त्याला शिवसेनेच्याकडून शिवतीर्थ म्हटलं गेलं. अर्थात ती शिवसेना बाळासाहेबांची होती. बाळासाहेब या परिसराला शिवतीर्थ म्हणायचे कारण इथे छत्रपतींचा पुतळा तर आहेच आहे, पण त्याचबरोबर शिवसेनेचं ते जन्मस्थान आहे. आणि केवळ ते जन्मस्थान नाही आहे, आजच्या घडीला हीच जागा ही बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ म्हणून पण आहे. आणि ज्या मैदानातून सर्वाधिक वेळेला काँग्रेसला खडेबोल सुनावले गेले, गांधींचा जाहीर पाणउतारा झाला, त्याच मैदानावर ठाकरेंची तोफ दुमदुमायची, धडधडायची, त्याच मैदानावर रांग लावून उद्धव ठाकरेंना भाषण करावं लागलं. उद्धव ठाकरे मोदी विरोधकांच्या कळपात गेलेले आहेत आणि मोदी विरोधकांच्या कळपामध्ये शिरल्यानंतर स्वाभाविकरित्या त्यांना त्यांच्या संख्याबळाच्या नुसार लाईनीत उभं केलं गेलेलं आहे. अगदी इतिहासात डोकवायचं असेल तर हा संपूर्ण प्रसंग हा छत्रपतींना आग्र्यात राजदरबारात जी वागणूक मिळाली त्याच क्षमतेचा समजू शकतो, पण इथं उद्धव आणि छत्रपतींच्या पराक्रमाची तसूभरही तुलना होऊ शकत नाही. तर त्याच्या अगदी उलट छत्रपती हिंदुत्वासाठी लढत असताना उद्धव मात्र हिंदुत्वाच्या पासून पळ काढताना शिवाजी पार्कच्या सभेत दिसलेले आहेत. शिवतीर्थावर जी सभा झाली त्या सभेत आत्तापर्यंत तरी कायम आम्ही ठाकरेंना शेवटी बोलताना पाहिलंय, कारण तो त्यांचा सन्मान असायचा. आणि आता रांगेत उभं राहून भाषण उद्धव ठाकरेंनी केल्याच्या नंतर ज्या घराण्याच्या विरोधात सातत्यानं बाळासाहेब बोलायचे त्या घराण्याचा एक वंशज म्हणजेच राहुल गांधी यांचं भाषण सगळ्यात शेवटी झालं. हे सगळं घडलंय, हे सगळं मराठी माणसानं पाहिलंय आणि हे सगळं पाहणारा मराठी माणूस आजपर्यंत खोलवर दुखावला गेलेला आहे. जर मराठी माणूस खोलवर आजपर्यंत दुखावला जात असेल तर त्याचा राजकीय परिणाम होणं अत्यंत अपरिहार्य आहे. आणि त्यानिमित्तानं आजच्या लक्षवेधीच्या चर्चेमध्ये आपण विविध मान्यवरांना सहभागी करून घेत नक्की त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. मुद्दा आहे शिवतीर्थावरच ठाकरेंचा अपमान झालेला आहे. या चर्चेत आपल्यासोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेमध्ये आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे प्रवक्ता प्रतिनिधी आहेत. शिवसेनेच्याकडून शीतल म्हात्रे आहेत, भारतीय जनता पार्टीच्याकडून आपल्यासोबत मधु चव्हाण आहेत आणि या चर्चेत नुकतेच काँग्रेसमधून शिवसेनेत अर्थात शिववाठामध्ये गेलेले आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेले संजय लाखे पाटील आहेत. मान्यवरांचं चर्चेत स्वागत. मला पहिला प्रश्न पटकन शीतल म्हात्रे आपल्याला विचारायचा आहे. तुमच्यासाठी ज्या वेळेला शिवतीर्थावर ठाकरे रांग लावून भाषण करतात तेव्हा किती वेदना होते? प्रसादजी धन्यवाद. खरं तर कालचा दिवस हा इतिहासातला काळा दिवस आहे असं मी म्हणेन. कारण काल ज्या पद्धतीने बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ आहे आणि अगदी रस्ता क्रॉस केल्यानंतर समोर सावरकर स्मारक आहे, अशा ठिकाणी दोन हिंदू द्वेष्ट्यांमध्ये उद्धवजींना बसलेलं बघितलं. खरं तर हा प्रत्येक मराठी माणसाला आणि बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला बाळासाहेबाचा हा कुपुत्र कशा पद्धतीने हिंदुत्वाचा तत्व हे देशीवर टांगतंय हे आपल्याला दिसतंय. तर मला वाटतं खूप वेदनादायी होता. कुठेही शिवसेनेचा झेंडा नव्हता. बरं, ते ऊत आलेले सकाळचा भोंगा होता, त्यांचा कुठे आवाज नव्हता, युवराजांचा आवाज नव्हता. तर मला असं वाटतं की कुठेतरी हे अपमानास्पद वागणूक होती आणि बघायला खरोखर वाईट वाटत होतं. आणि या पद्धतीने रांगेत उभं राहून 5 मिनिटं फक्त तुम्हाला बोलायला मिळाली, तेही छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, जिथे बाळासाहेबांनी सांगितलं होतं की जर माझा पक्ष काँग्रेसच्या वळचणीला गेला तर मी माझ्या पक्षाचं दुकान बंद करीन. परंतु आता दुकान मात्र त्यांनी अनेक जणांना, ज्यांना तडीपार केलेलं आहे स्वतःच्या जिल्ह्यात, स्वतःच्या राज्यातून, अशा तडीपार लोकांचे अगदी पडलेले चेहरे घेऊन हा मला वाटतं त्यांनी आज कालचा मेळावा केलेला. मेळाव्याला लोक किती कमी होती हेही आपण बघितलं. इतक्या पक्षांनी ताकद लावल्यानंतर देखील ते शिवतीर्थ भरू शकलेलं नाही. यावरून आपण समजू शकतो की त्यांना मुंबईतून कशा प्रकारे त्यांना पाठिंबा मिळतोय,
ठाण्यामध्ये किती लोक होती तेही बघितलं. मुंबईमध्ये तर 5 लोक सुद्धा नव्हती त्यांच्या बरोबर. ते गाडीतून फिरत होते आणि त्यांच्या मागे गाड्या फिरत होतं. तर खरोखर वेदनादायी होतं. बरं ते काय बोलत होते, नक्की राहुल गांधींना काय सांगायचं होतं, त्यांनी ज्या पद्धतीने शक्तीबद्दल बोलले, मला वाटतं हिंदुत्वाचा अपमान केला, महिला वर्गाचा अपमान केला, आणि तरी सुद्धा उद्धव ठाकरे गप्प होते. ज्या पद्धतीने जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, हे ऐकायची ज्या शिवतीर्थाला सवय होती, त्याच्यातला हिंदू हा शब्द कुठेतरी गायब झाला होता. ठीक आहे. आणि हे नक्कीच वेदनादायी होतं. जी, पटकन आता आपण आपल्यासोबत मधू चव्हाण आहेत, त्यांच्यापर्यंत जाऊयात. संजय लाखे पाटील चर्चेमध्ये पहिल्या क्षणापासून जोडले गेले होते. तांत्रिकदृष्ट्या काही अडचणी येत आहेत म्हणून आत्ता लगेच आपण त्यांच्याकडून या आरोपांना, जे आरोप आता शीतल म्हात्रे यांनी केले, त्याच्यावर उत्तर घेऊ शकत नाही आहोत. मधू चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचतोय. मधू भाऊ, माझा आवाज अतिशय नीट आपल्यापर्यंत येतोय? हो हो हो, येतोय. पटकन या गोष्टीचा खुलासा करा की आतापर्यंत तुम्ही सुद्धा बाळासाहेबांना अनेकदा शिवाजी पार्कवर गरजताना ऐकलेलं आहे. बाळासाहेब जेव्हा बोलायचे त्यावेळेला ते अनेकदा भारतीय जनता पार्टीला पण चिमटे काढायचे. त्या स्थितीपासून आजच्या स्थितीपर्यंत काय बदललं? कारण बाळासाहेब भाजपला ज्या वेळेला चिमटे काढायचे त्यावेळेला भाजपाला जास्त वेदना व्हायच्या का आता उद्धव ठाकरे ज्या वेळेला चिमटे काढतायत त्यावेळेला तुम्हाला जास्त हसू येतंय? नाही, मूळ मुद्दा असा आहे की अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करत आहात आणि महाराष्ट्राच्या जनतेने हे आता त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की किती लाचारीची हद्द झालेली आहे. म्हणजे मी शिवसेनेच्या स्थापनेपासून, बाळासाहेब मला कमळातला शिवसैनिक बनायचे, शिवसेनेच्या स्थापना अनेक सभांमध्ये मी भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी एक प्रतिनिधी म्हणून मुंबईचा त्यांच्या बाजूला व्यासपीठावर मागे त्यांच्यावर बसायचं भाग्य मला मिळालेलं आहे. या बाळासाहेबांनी असे 2 हात बाजूला करून, शाल वगैरे अशी व्यवस्थित करून माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हटल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. त्यांच्या सुरुवातीच्या इंट्रो मध्येच भाषणाच्या एक त्या ठिकाणी सगळं वातावरण असं विद्युत सारखं चमकायचं. आणि कसली लाचारी पत्करता हो. सूर्याच्या पोटी एखाद्या पिल्लाने जन्म घ्यावा तसं दुर्दैवाने झालेलं आहे. ते सूर्य होते आणि कोणासमोर, ज्यांनी परवा अनेक ठिकाणी आपल्या प्रवासामध्ये सांगितलं की राम नाम ले लो भीक मागो, म्हणजे रामाचं नाव घेतल्यानंतर आम्हाला मोक्ष मिळतो असं आम्ही समजतो. रामाचं नाव घेतल्यानंतर आम्हाला आमच्या जीवनाचं त्या ठिकाणी सार कळतं. तिथे हा त्या ठिकाणी माणूस म्हणत होता, राहुल गांधी, की राम नाम ले लो, आधी बकरी आधी रोटी खा लो आणि भीक मागो. त्यांच्या बाजूला बसलं. दुसरं तुमच्या बाजूला कोण बसलं होतं? ज्या औरंगजेबानी संभाजी महाराजांना अतिशय बकऱ्याला सोलून त्याचे तुकडे तुकडे एखादा खाटीक करतो तसं ठार मारलं ज्या औरंगजेबानी, त्या औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नतमस्तक होणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या बाजूला तुम्ही बसला. म्हणजे किती लाचारी तुम्ही पत्करणार? मला तर माझी माहिती असे एका वाक्यात सांगतो आपल्याला की असं सांगितलं गेलंय, असं आम्हाला कळलंय की हिंदू वगैरे काय बोलायचं नाही. आणि काय हो, ज्या वेळेला आमची युती होती तर आम्हाला निरोप यायचे, लालजीना आमच्या बंगल्यावर आणा. आता मग तुमच्याकडे चहा प्यायला तुम्ही राहुल गांधींना का घेऊन गेला नाही? पाठीमागे सावरकरांचे स्मारक आहे, तिथे नमस्कार करायला का गेला नाही? बिलकुल, या मुद्द्यांची उत्तरं घेऊच. संजय लाखे पाटील जोडले गेले आहेत, काहीसे धुरकट दिसत आहेत, त्यांची फ्रेम स्पष्ट नाहीये, पण त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा बाळगतो. संजयजी, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? येतोय. बिलकुल, अगदी एकदम ताजे आपण शिवबाठाचे कार्यकर्ते आहात, तुम्ही या चर्चेत आलात त्याबद्दल तुमचं स्वागत. तुम्हाला काँग्रेसच्याही भूमिका कळतात, तुम्हाला आता शिवबाठाच्याही भूमिका कळत असतील, पोचत असतील. मला त्यानिमित्तानं याचं उत्तर द्या. उद्धव ठाकरेंची जी अवस्था काल पाहिली गेली ती अनेकांना दुखावणारी आहे आणि खास करून मराठी माणसाला दुखावणारी आहे. काँग्रेसनं असं का करावं उद्धव ठाकरेंबद्दल? मुळामध्ये प्रसादजी, आपली ही संपादकीय कॉमेंट्री मी ऐकली जी, शीतलताई जे बोलल्या तेही मी ऐकलं आणि मधुभाऊ जे बोलतायत तेही मी ऐकलं. तर तुम्ही तिघांनी एक प्रश्न आणि त्याचं उत्तर गृहीत धरलेलं आहे जे अतिशय बाळबोध आहे, ज्याचा आणि कालच्या सभेच्या राजकारणाचा कुठेही अर्थार्थी काही संबंध नाही. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. कालची सभा ही शिवसेनेची होती का? शिवसेनेवर शिवसेनेची गर्जना होती का? तर नाही. कालची सभा ही राहुल गांधींनी या देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं जे काही राज्य या देशामध्ये चालू आहे आज, त्याच्या विरोधामध्ये जी न्याय यात्रा काढली 6000 किलोमीटरची,
ज्या मणिपूरमध्ये आमच्या भारत मातेचे बंधू आणि भगिनी अतिशय अडचणीमध्ये आगडोंबामध्ये पेटके सोडून दिलेले आहेत नरेंद्र मोदी सरकारनं, तिथपासून तर मुंबईपर्यंत 6000 किलोमीटर त्या यात्रेचा तो समारोप होता. म्हणून तो कार्यक्रम राहुलजी गांधी यांचा होता. म्हणून मविया असेल किंवा इंडिया आघाडीचा घटक पक्ष असेल म्हणून आमचे नेते उद्धवजी ठाकरे त्या ठिकाणी सहभागी झाले होते, हे या ठिकाणी पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की शीतलताई असतील किंवा मधुभाऊ यांना हिंदुत्व कळतं का? यांचं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय आहे? ज्या जनसंघानं 1980 साली 1975-76 साली स्वतःचं विलिनीकरण जनता पार्टीमध्ये करून घेतलं, त्यानंतर मधुलिमांनी यांच्यावर अक्षरशः प्रचंड टीकेचा भडीमार केला डबल स्टँडर्ड मेंबरशिप म्हणून. त्या अडवाणीजीच्या आणि अटलजीच्या नेतृत्वाखाली जनसंघाला बाहेर पडावं लागलं आणि मुंबईच्याच वांद्र्याच्या मैदानावर भारतीय जनता पक्षाची स्थापना अटल बिहारी वाजपेयी यांना अध्यक्ष करून केली. त्या भारतीय जनता पक्षानं गांधीजीचा समाजवाद त्या ठिकाणी स्वीकारला होता, हिंदुत्व स्वीकारलं नव्हतं. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिथून पुढे संजय लाखे पाटील, एक प्रश्न घेतो पटकन, प्रत्येकाला वेळेच्या मर्यादेमध्ये उत्तर द्यायची आहेत. तुमच्या मुद्द्यांना आक्षेप आणि उत्तर पण या चर्चेत पटापट येतील. एक मुद्दा इथे उपस्थित करतो. तुमचं म्हणणं असं आहे की काही काल शिवसेनेचा कार्यक्रम नव्हता त्याच्यामुळे ठाकरे शेवटी बोलले पाहिजेत असं काही नाहीये. अहो पण यापूर्वी शिवसेना भारतीय जनता पार्टीची युतीची सभा होत असताना सुद्धा बाळासाहेब शेवटी बोललेले पाहिलेत. शीतल म्हात्रे आहेत आपल्या सोबत, त्यांना आठवत असेल तर त्याही सांगतील 30 सेकंदात. मधुभाऊंना पण मी पटकन संधी देतो. शीतल म्हात्रे, तुमच्याकडून उत्तर अपेक्षित करतो की काल म्हणे ठाकरेंचा काहीच अपमान झाला नाही शिवाजी पार्कवर. प्रसादजी, मला एक त्यांना विचारायचंय, जर ती महाविकास आघाडीची सभा नव्हती किंवा शिवसेनेची नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे, मग शाखांमधून पदाधिकाऱ्यांना का बरं कंपल्सरी बसेस घेऊन पाठवलं गेलं? मला वाटतं हे जे बॅनर आहे, हे बॅनर तुम्ही दाखवू शकता, त्याच्यावर काय लिहिलेलं आहे बरं? हे शिवसेनेच्या हँडलवरून ट्विट झालंय. म्हणजे तुम्ही एकीकडे सांगायचं ही महाविकास आघाडीची आहे सभा आहे आणि दुसरीकडे शिवसेनेचा अपमान करायचा. मला असं वाटतं उद्धव ठाकरे हे जे शिवसेना उभाठा गट लिहिताना आघाडीची सभा होती ती आणि लिहा की शिवसेनेची नाही असं नाव ठेवा. हे बघा, तुम्ही जर शिवसेनेचे प्रवक्ते तर शिवसेनेच्या हँडलवरून काय तुम्ही लिहिलेलं आहे हे तुम्ही जरा बघा एकदा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ही महाविकास आघाडीची सभा आहे आणि मशालीचं चिन्ह लावून तुम्ही बॅनर लावलेले सगळे शिवाजी पार्कला. तुम्ही गेला नसेल कदाचित, पण तुम्ही बघा शिवाजी पार्कला सगळे बॅनर कुठले लागले होते. त्याच्यामुळे उगीच चाकाला जाऊन भांडं लपवू नका. नाव आहे ना, नाव ते बदला आणि त्याच्यात शिवसेनेचा अपमान करू नका. शिवसेना पक्ष, शिवसेना उभाठा गट असं लिहू नका, लिहा तिथे काँग्रेस उभाठा गट. ही आता तुमची लायकी आहे खरं तर. संजय लाखेजी, उत्तर आहे या मुद्द्यावर? आपल्यालाही वेळेच्या मर्यादेत उत्तर देण्याची संधी आहे. त्यांचं काही या राज्याच्या राजकारणामध्ये मोठं स्थान नाही. उद्धव ठाकरेची आणि शिवसेनेची त्यांनी लायकी काढावी. त्यांनी बोलताना थोडं भान बाळगलं पाहिजे. मुळामध्ये उद्धव ठाकरे यांनी सातत्यानं सांगितलेलं आहे की आमचं हिंदुत्व हे घरं पेटवणारं नाही, तर पोटासाठी चुली पेटवणारं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही, तर हे हिंदुत्व लोकांना सामावून घेणारं, त्यांना रोजगार देणारं हिंदुत्व आहे. या हिंदुत्वाचा आणि आजच्या भारतीय जनता पक्षाचा आणि शिंदे सेनेचा काही संबंध आहे का? आज देशामध्ये शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. ठीक आहे. आज आमच्या महिला भगिनी कुस्तीपटूवर अन्याय होत आहे. कालच RSSचे होसबळे शेतकऱ्याच्या आंदोलनाला देशविरोधी ठरवत आहेत, जातीन्याय जनगणनेला देशविरोधी ठरवत आहेत. ठीक आहे. तर हे सगळे खरं तर राहुल गांधींचे मुद्दे आहेत. तुम्ही आता शिवसेनेच्या उबाठा गटात आहात, तुमच्या हे लक्षात आलेलं असेल, पण तुम्ही दोन महत्त्वाचे मुद्दे मांडलेत, त्या अनुषंगाने पुढे जाऊया चर्चेला घेऊन. तुमचेच हे दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा काय तर उद्धव ठाकरे म्हणतात त्यांचं हिंदुत्व शेंडी आणि जानवेचं नाही. मधुभाऊ ऐका, कारण आता प्रश्न मी आपल्यापर्यंत येतोय. मधु चव्हाण, उद्धव ठाकरे म्हणतात शिवसेनेचं म्हणजे त्यांच्या गटाचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नाही, पण ते कर्मकांड करण्याच्यासाठी नाशिकला जातात, गोदावरीची आरती करतात, काळारामाच्या मंदिरामध्ये जातात. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे रोजगार देणारं नाही असं उद्धव ठाकरे सांगतात. आणि त्याचबरोबर शरद पवार काय म्हणतात तर मोदींच्या नावाने दिला जाणारा रोजगार हा घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. ही नक्की मवियाची गोंधळाची स्थिती आहे का? मधुभाऊ उत्तर द्या. आणि उद्धव ठाकरेंचं नक्की हिंदुत्व उरलंय का, आहे का, असेल तर कसलंय?
असं आहे की पाटील साहेब, तुम्ही बोलत असताना सगळे शांतपणे ऐकतात. माझी तुम्हाला विनंती आहे की शांत ऐका. महाराष्ट्रामध्ये एक त्या ठिकाणी ऐकून घेण्याची पद्धत आहे. मुद्दा असा आहे की काल त्या ठिकाणी शिवतीर्थावर त्यांचं भाषण याच्यापूर्वी जे व्हायचं, तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तिथे त्यांना सांगण्यात आलं होतं, अशी माझी माहिती आहे, की हिंदुत्व वगैरे काय बोलायचं नाही, हिंदू बांधवांना वगैरे काय बोलायचं नाही. आणि जर ती राहुल गांधींची सभा होती तर अजून यांच्या इंडिया आघाडीचा नेता कोणते ठरलेलं नाहीये. नेता ठरले, काँग्रेसचा ठरलेलं नाहीये. राहुल गांधींना शेवटी बोलायचं कारण काय? बोलून द्यायचं. त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ शरद पवार साहेब होते, त्यांच्यापेक्षा अनुभवाने स्वतः उद्धवजी होते, त्यांच्यापेक्षा अनुभवाने बाकीचे होते. आणि कोणाच्या बाजूला बसताय? स्टॅलिनच्या, जो सांगतो की पॉइझन आहे हिंदुत्व, सनातन धर्म, चेंडी वगैरे काय सांगताय तुम्ही? मुद्दा असा आहे या ठिकाणी, तुम्ही ज्या वेळेला तिथे गेलात त्यावेळेला सगळं हिंदुत्व गुंडाळून ठेवलंय. कोणाचं हिंदुत्व शेंडीचं आहे? संपूर्ण राम प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला, त्या सगळ्या भाषणात माननीय पंतप्रधानांनी हिंदू हा शब्द उच्चारलेला नाही, हिंदू राष्ट्र हा शब्द उच्चारलेला नाही. हिंदुत्व सर्व समावेशक, सगळ्यांना एक कुटुंब मानणार, सर्व जगाचा मानव जातीचा विस्तार करणार असं पदोपदी येत आहे. काहीतरी थापा मारणार काय? पण मधुभाऊ एकच मिनिट. मधुभाऊ, पण इथे आक्षेप असा आला की संजय लाखे पाटील म्हणाले ना तुम्हाला ना शीतल म्हात्रेंना हिंदुत्व कळतं. आता तुम्ही तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्या करा, संजय लाखे पाटलांना उत्तर द्यायची संधी देऊ. मधुभाऊ आधी आपण, त्यानंतर शीतल म्हात्रे. 30-30 सेकंद प्रत्येकी. बोला मधुभाऊ. असं आहे की हिंदुत्व हिचा हा एक जीवन जगण्याचा मार्ग आहे. तो त्या ठिकाणी शेंडी लागणं, उपास तपास करणं हे हिंदुत्व आणि मानत नाही, ते जीवन जगण्याचा मार्ग आहे. एक हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती, जसं आपण मुस्लिम देशात इंडोनेशिया तिथे गेल्यानंतर ते सांगतात की वी आर मुस्लिम बाय बर्थ बट हिंदू बाय रिलिजन. त्याचा अर्थ काय? ठीक आहे, भारतातल्या चर्चेपर्यंत येऊयात. पटकन आता आपल्याला शीतल म्हात्रेंपर्यंत पोहोचायचं आहे. शीतल म्हात्रे, थोड्या वेळेला तुम्हालाही हिंदू कळत नाही असं म्हटलं गेलं. तुमच्या लेखी हिंदुत्वाची व्याख्या काय? कोण म्हणतंय हे? संजय लाखे पाटील बोलले थोड्या वेळापूर्वी या कार्यक्रमात. कोण आहेत विजय लाखे पाटील? याचा काय शिवसेनेशी संबंध आहे? हे आम्हाला सांगणार शिवसेना काय आणि शिवसेनेचं हिंदुत्व काय आहे हे ही व्यक्ती सांगणार आहे? यांचा शिवसेनेशी संबंध काय आहे? यांना काय माहिती शाखा काय असतात? यांना काय माहिती शिवसेनेची काय भूमिका आहे? त्याच्यामुळे उगीच बाहेरून आलेल्या लोकांनी आम्हाला सांगू नये की शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे काय, आणि आम्ही त्यांना शिवसेनेचं हिंदुत्व हे काय त्यांना जर कळत नसेल तर खरोखर त्यांच्याशी बोलण्याची आम्हाला गरज नाही. कारण काल जे काय उरलं सुरलेलं हिंदुत्व होतं, काल ते कशा पद्धतीने गुंडाळून ठेवलं गेलेलं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. जी शीतलजी, याच मुद्द्याला पुढे नेऊयात. आणि आता पटकन निवडणुकींच्या दिवसांमध्येही झालेली पहिली मोठी सभा होती आचारसंहिता लागल्यानंतर. काल जे काही शिवाजी पार्कवर दिसलं त्या शिवतीर्थावरील परिस्थितीचा, एकूणच वातावरणाचा मराठी मनांवर, हिंदू मनांवर काय परिणाम होईल? मराठी मन काल दुखावली गेली आहेत. कारण काल खरा चेहरा उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राने बघितलेला आहे. आणि ही व्यक्ती महाराष्ट्राचे जे हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. याची काल आम्हाला खरोखर लाज वाटली, आम्हाला वाईट वाटलं. कारण अशा पद्धतीने जे उरले सुरलेली सेना आहे, शिल्लक सेना आहे, तिचं असं पानिपत होताना बघणं हे दुःखदायक होतं, हे वेदनादायक होतं. ठीक आहे, पटकन या मुद्द्याला आपण संजय लाखे यांच्यापर्यंत नेतोय. जी वेदना आता शीतल म्हात्रे व्यक्त करतात, संजय लाखे पाटील, तुम्हाला ती जनतेमध्ये दिसते आहे का? मुळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्यानं सांगितलं होतं की शिवसेनेचा जन्म हा कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी झालेला नाही, आणि गुजरात्यांची, अडाणी अंबानीची पालखी वाहणाऱ्या शीतलताई यांनी मला हिंदुत्व आणि शाखा समजाव्यात आणि शिवसेना समजावी असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी गुजरात्यांची पालखी वाहण्यातच या ठिकाणी धन्यता मानावी. आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस असेल, हिंदुत्व असेल, जे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांना या देशामध्ये जागवलं, आणि जे प्रबोधनकार ठाकरे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धवजी ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, यांना अभिप्रेत आहे ते हिंदुत्व घेऊनच शिवसेना पुढे जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हिंदुत्व आहे. संजय लाखे पाटील, उत्तरासाठी पटकन शीतल म्हात्रेंपर्यंत जाऊया. शीतल म्हात्रे, आपल्याला आठवत असेल केम छो वरळी कोण म्हणलं होतं? माणसासाठीच शिवसेना आहे.
जी आता गुजरात्यांच्या विरोधात बोलणारे संजय लाखे पाटील यांना आठवण करून द्या, केम छो वरळी कोण म्हटलं होतं? प्री वेडिंग माणसाला काय शिकवावं ताई? पूर्ण फॅमिली गेली होती, तेव्हा ते गुजराती नव्हते. त्याच्यामुळे ही अशी तुम्ही जातीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय तो थांबवा. हे बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं हिंदुत्व नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जे बोलताय ना ते आता नवीन आलेलं तुमचं हिंदुत्वाची व्याख्या असेल, परंतु ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे याची व्याख्या नाहीये. कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांवर चालणारे शिवसैनिक आहोत. पटकन मधुभाऊंपर्यंत जायचंय. जी संजय लाखेजी, वेळेच्या मर्यादेमध्ये मधुभाऊंपर्यंत जायचंय. मधुभाऊ, आपण स्वतः लालबाग परिसरात राहता. आता हा अख्खा लालबाग हा मराठी माणसा विना लालबाग झाला. कोणाच्या धोरणांमुळे हा जो झालाय? अहो तुम्ही लाखे पाटील स्वतःच्या पायावर दगड मारून घेताय. गुजराती माणसाला ते काय संबंध आहे? लग्नाला कशाला गेले होते अंबानींच्या मुलाच्या कुटुंबासकट? ज्या अंबानीला 2 दिवसापूर्वी शिव्या दिल्या त्या अंबानींच्या मुलाच्या लग्नाला कशाला गेला? जरा तुम्ही शिवसेना ऐका पाटील साहेब, जरा प्लीज ऐका 1 मिनिट. एक ऐका साहेब. पाटील साहेब, अहो तुमचा नेता लाचार झालाय, जरा ऐका. पाटील साहेब, तुम्ही ऐकून तरी घ्या, सौजन्य दाखवा. ऐका. आता तुम्हाला तुम्ही आता शिकवणार, आता सगळं आता सांगा तुम्ही पाटील साहेब. मधुभाऊ आपला संपर्क बाधित झालाय. मधुभाऊ, आपला चेहरा दिसत नाहीये. आपण मुद्दे मांडत आहात, चेहरा दिसत नाहीये. 30 सेकंदाचा वेळ पटकन संजय लाखे पाटलांना उत्तरासाठी देतोय. चर्चेला आपल्याला आटोपतं घ्यायचंय. संजय लाखे पाटील, आपलं उत्तर सुरू करा. मुद्दा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. ज्या हिंदू संस्कृतीचा आविर्भावाचे भाग हा दुसऱ्याच्या आनंदामध्ये सामील होणं आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील होणं हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे, हिंदुत्वाचा भाग आहे. तेच जर या मधु चव्हाण यांना कळत नसेल तर मी जे सांगितलं सुरुवातीला, हिंदुत्व कशाशी खातात हे मधुभाऊला त्यांच्या पक्षाला माहित नाही. बाडगा मुसलमान जोरात बांध देतो असं तुम्ही बोलताय. तुम्हाला शिवसेना काय माहिती आहे? तुम्हाला शिवसेना काय माहिती आहे? स्वतःच्या तुम्हाला शिवसेना काय माहिती आहे? शिवसेनेची माहिती देणार तुम्ही आम्हाला. कळलंच नाही. आणि मधु चव्हाण यांचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही. ठीक आहे. आपण हा एक नवीन शोध लावलात. मधुभाऊ, आपल्याला कळलं असेल कदाचित आतापर्यंत तुम्ही जे राम मंदिर आंदोलनाचं योगदान आम्हाला सांगायचं ते संजय लाखे पाटलांनी नाकारलंय. ठीक आहे. जाता एक मुद्दा पटकन संजय लाखे पाटील आपल्यासाठी, कृपया आपण थोडक्यात उत्तर द्या. गुजराती माणसं भारतीय आहेत की नाहीत? महाराष्ट्र विकण्यासाठी गुजराती माणसं नाहीयेत. मराठी माणसाचा ज्यावेळेस तुम्ही विचार मांडता, शीतलताई ज्यावेळेस म्हणतात की उद्धव साहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला दुखवलं, त्यावेळेस त्यांना काय अभिप्रेत आहे त्यांना कळतं का? ठीक आहे. याच्यावरचं उत्तर असेल तर शीतलजी 30 सेकंद कृपया, वेळेत संपवा उत्तर. प्रसादजी, असं म्हटलं जातं की नवीन जोडे जास्त तुरफुरतात. त्याच्यामुळे मला आणि त्याचप्रमाणे साहेबांना हे लोक जर हिंदुत्व शिकवायला लागले तर खरोखर आम्हाला हे हास्यास्पद, मलाच नाही तर संपूर्ण सगळ्यांनाच वाटेल. तर मला असं वाटतं थोडं वाचून घ्या आणि नवीन जे तुमचे मालक आहेत त्यांच्याशी चर्चा करा आणि ठरवा नक्की की तुम्हाला काय बोलायचं आणि कुणाच्या विरोधात बोलायचं. कारण जर आले काँग्रेसमधून, त्याच्यामुळे कळत नाहीये नक्की कशी भूमिका मांडावी. ठीक आहे. आपण या निमित्तानं चर्चेला आटोपतं घेणं गरजेचं आहे. वेळ मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.